नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सरांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा आपल्या टी-टीचा सराव पेपर असणार आहे 15 आणि यामध्ये आपण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याचा समावेश केलेला आहे. तर आपण वेळ न वाया घालवता पहिल्या प्रश्नापासून या सराव पेपरची सुरुवात करणार आहोत. तर इथं पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे, पहा. बघा इथं प्रश्न काय दिला आहे. एखाद्या विद्यार्थ्याने तक्रार पेटीमध्ये अध्यापक वेगाने शिकवतात अशी तक्रार केली, तर तुम्ही अध्यापक या नात्याने काय कराल? बघा इथं एक विद्यार्थी आहे, तो काय करतो की तुम्ही म्हणजे आपल्याबद्दल अशी तक्रार करतो की अध्यापन वेगाने शिकवतात. ठीक आहे, अशी तक्रार केली तर तुम्ही अध्यापक नात्याने काय करणार आहात तुम्ही? ठीक आहे, तर यासाठी उत्तरावर तुम्हाला एकदम सकारात्मक उत्तर देणं गरजेचं असतं. तर इथे 4 पर्याय दिलेत बघा. तर बघू आपण पर्यायानुसार जाऊ आपण. त्या विद्यार्थ्याचे अध्ययन वेगाने करायला सांगणार का? नाही. ठीक आहे, हे उत्तर येणार नाही. त्या विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष करायला जमतं का? हे पण नाही जमत. त्याची चूक काढून दाखवणार आहोत का आपण? हे पण नाही जमणार. तर त्याला समजेल असे अध्यापन आपल्याला करावं लागेल. पर्याय क्रमांक 4, त्याला समजेल असे अध्यापन आपल्याला करावं लागेल. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. मुक्त पुस्तक परीक्षेची वैशिष्ट्ये कोणती आहेत? बघा इथं मुक्त पुस्तक परीक्षा आहे. ठीक आहे, तर त्याची आपल्याला वैशिष्ट्ये सांगायची आहेत. कोणकोणते वैशिष्ट्ये आहेत ती? तर याचं उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. म्हणजे मुक्त पुस्तक परीक्षेची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत? या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पुस्तके यांचा वापर करता येतो, बरोबर आहे. ही परीक्षा वर्गात किंवा घरीसुद्धा घेता येते आणि यामधील प्रश्न अभ्यासक्रमावर आधारित किंवा नवीनसुद्धा असू शकतात. पुढचा प्रश्न पाहू. शरीर विज्ञानशास्त्रज्ञ इव्हान पॅव्लॉव हे कोणत्या देशाचे आहेत? ठीक आहे, तर हे कोणत्या देशाचे आहेत? इव्हान पॅव्लॉव. ठीक आहे, तर हे कोणत्या देशाचे आहेत? तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 2 रशिया या देशाचे इव्हान पॅव्लॉव आहेत. पुढचा प्रश्न. द कन्सेप्ट ऑफ रिफ्लेक्स इन द डिस्क्रिप्शन ऑफ बिहेवियर हा शोध निबंध कोणी सादर केला आहे? बघा इथं शोध निबंधाचं नाव काय दिलं? द कन्सेप्ट ऑफ द रिफ्लेक्स इन द डिस्क्रिप्शन ऑफ बिहेवियर हा शोध निबंध कोणाचा आहे? तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 3 स्किनरचा आहे. कोणाचा आहे? पर्याय क्रमांक 3 स्किनरचा आहे. पुढचा प्रश्न. टिंबटिंबा हा फलक लोखंड व पत्रापासून तयार केलेला असतो. या फलकावर चुंबक लावलेली साधने लावता येतात. बघा इथं एका फलकाचं वर्णन दिले. काय फलक आहे बघा? जो फलक आहे तो लोखंड आणि पत्रापासून तयार केला जातो आणि त्या फलकाचा उपयोग कसा आहे की त्याच्यावर आपण चुंबक असलेली साधने लावता येतात. तर तो कोणत्या प्रकारचा फलक असतो? उत्तर इथं पर्याय क्रमांक 2 मॅग्नेटिक बोर्ड. पर्याय क्रमांक 2 मॅग्नेटिक बोर्ड. पुढचा प्रश्न आहे. शैक्षणिक अनुभूतीचे खालीलपैकी कोणते निकष आहेत? ठीक आहे, चला शैक्षणिक अनुभूतीचे खालीलपैकी कोणते निकष आहेत? तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 4 वरील सर्वच. म्हणजे कोणकोणते आहेत निकष बघा? अनुभूती या उद्दिष्टाधिष्ठित असाव्या, अनुभूती विद्यार्थ्यांच्या वयानुसार असाव्यात आणि अनुभूती या कशा असायला पाहिजे? रंजक असायला पाहिजे. पुढचा प्रश्न. टिंबटिंब आधारे दिला जाणारा अनुभव हा निकृष्ट दर्जाचा मानला जातो. तर कशा प्रकारे जो अनुभव दिला जातो ज्याला आपण निकृष्ट दर्जाचा अनुभव म्हणतो? तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 1 श्रवणेंद्रिय. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. टिंबटिंब हे विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही फायद्याचे आहे. तर विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांना फायद्याचे काय आहे? या 4 पर्यायामधून आपल्याला सांगायचं आहे. अभिरुची प्रश्नावली नाही, मुलाखती नाही, काठिण्य मूल्य नाही. तर पर्याय क्रमांक 3 येतं बघा, स्वयंमूल्यमापन. स्वयंमूल्यमापन हे विद्यार्थी आणि शिक्षक दोघांना सुद्धा फायद्याचं असतं. पुढचा प्रश्न पाहू आपण. कंडिशन्स ऑफ लर्निंग हे पुस्तक कोणी लिहिले? कंडिशन्स ऑफ लर्निंग पुस्तकाचं नाव काय आहे? कंडिशन्स ऑफ लर्निंग. तर याचं रायटर कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 2 ग्याने. ग्याने हे त्याचे रायटर आहेत. पुढचा प्रश्न. अवधानाचा खालीलपैकी कोणता प्रकार नाही? मागेही सुद्धा या टाईपचा एक प्रश्न घेतला होता आपण. तर याचा कोणता प्रकार नाही म्हणलं इथं? तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. म्हणजे अवधानचे हे तिन्ही सुद्धा प्रकार आहे. ठीक आहे, ऐच्छिक आहे, अनैच्छिक आहे आणि अभ्यस्त अवधान हे अवधानाचेच प्रकार आहेत. पुढचा प्रश्न. शैक्षणिक तंत्रज्ञानाचे फायदे कोणते आहेत? शैक्षणिक तंत्रज्ञानाचे फायदे कोणते आहेत? तर इथं बघू आपण. कमी वेळात चांगले मार्गदर्शन होतं, बरोबर आहे. ज्ञान संचयन आहे, ज्ञान सबलीकरण आहे. तर हे 4ही सुद्धा पर्याय बरोबर आहेत. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 वरील सर्वच उत्तर येतं. पुढचा प्रश्न आहे. दूरदर्शनचे शैक्षणिक महत्त्व याबद्दल कोणता पर्याय चुकीचा आहे? बघा दूरदर्शनबद्दल शैक्षणिक महत्त्वामध्ये तर चुकीचा पर्याय कोणता हे आपल्याला सांगायचं आहे. तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 1 काय दिलं की राष्ट्रीय एकात्मतेला उत्तेजन देत नाही. हे चुकीचा पर्याय आहे ना.
हे तर उत्तेजन देतं राष्ट्रीय एकात्मतेला. ठीक आहे. पुढचा प्रश्न, भारतीय शाळांमधून माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर मध्ये खालीलपैकी कोणते अडथळे येतात? बघा, भारतीय शाळांमधून माहिती संप्रेषण तंत्रज्ञान वापरमध्ये कोणते अडथळे येतात? ठीक आहे. तर इथं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 4, 1, 2, 3. म्हणजेच काय, तांत्रिक बिघाड होऊ शकतो, दुर्गम भागामध्ये अडथळे येतात, फसवणुकीची सुद्धा शक्यता यामध्ये असते. तर हे तिन्ही सुद्धा पर्याय बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, टिंबटिंब पद्धती CGA पद्धत असेही म्हणतात. तर कोणत्या पद्धतीलाच CGA पद्धत असे म्हटले जाते? CGA पद्धत. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, ग्रेडिंग पद्धतलाच आपण CGA पद्धतसुद्धा म्हणतो, CGPA. पुढचा प्रश्न, टिंबटिंब म्हणजे सर्वच क्षेत्रांचे मूल्यमापन होय. सर्वच क्षेत्रांचे मूल्यमापन होय. तर याचं उत्तर काय येतं? उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन. पुढचा प्रश्न, प्रावीण्य चाचणी हे कोणत्या गरजेसाठी वापरली जाते? बघा, प्रावीण्य चाचणी ही कोणत्या गरजेसाठी वापरली जाते? तर इथं पर्यायानुसार जो आपण पर्याय क्रमांक बघू, इथं 1 काय दिलं, अध्ययन अध्यापन प्रक्रियाचे परिणामकारकता तपासण्यासाठी, बरोबर आहे. विद्यार्थ्यांच्या गुणदोषांचे निदान करून त्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करण्यासाठी, बरोबर आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या विशिष्ट क्षेत्रातील प्रावीण्य तपासण्यासाठी, हे सुद्धा बरोबर आहे. तर बघा, हे जे 4 पर्याय आहेत, हे 4ही सुद्धा पर्याय बरोबर आहेत आपले. पर्याय क्रमांक 4, वरील सर्व पर्याय अगदी योग्य आहेत. पुढचा प्रश्न, किती बुद्धिगुणांक असलेली बालके कुशाग्र किंवा बुद्धिमान प्रतिभावान समजले जाते? तर कुशाग्र आणि प्रतिभावान बालकांचा बुद्धिगुणांक किती असतो? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, 115 ते 80. 115 ते 80, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे आपल्याला, कोणत्या वयामधील बालके भाषा, वाचन, अंकगणित, लेखन, खेळणे, सामाजिकरणाचे नियम पाळणे, इतर कौशल्य आत्मसात करतात? बघा, कोणत्या वयामधील बालके जी असतात ती भाषा, वाचन, अंकगणित, लेखन, खेळणे आणि सामाजिकरणाचे नियम पाळणे, इतर कौशल्य आत्मसात करतात. तर तो कोणता वयोगट आहे? तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 2, उत्तर बाल्यावस्था. वय येतं 6 ते 12 वर्ष, उत्तर बाल्यावस्था. पुढचा प्रश्न, शैक्षणिक मानसशास्त्रात टिंबटिंब ही पद्धती समस्याप्रधान विद्यार्थी आणि मानसिक विकृतीग्रस्त शिक्षकांसाठी वापरली जाते. बघा, शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये अशी कोणती पद्धत आहे जी समस्याप्रधान विद्यार्थी आणि मानसिक विकृतीग्रस्त शिक्षकांसाठी वापरली जाते? तर कोणत्या पद्धती आहे ही? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, चिकित्सात्मक पद्धती. पर्याय क्रमांक 1, चिकित्सात्मक पद्धती. पुढचा प्रश्न, चला, पुढचा प्रश्न असा आहे की कोणत्या स्वरूपामध्ये चुका व शिका या पद्धतीचा अवलंब होतो? कोणत्या स्वरूपामध्ये चुका आणि शिका या पद्धतीचा अवलंब होतो? तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 3, शोधन. पुढचा प्रश्न आहे, कविता पाठांतर किती झाली हे पाहण्यासाठी मनातल्या मनात किंवा मोठ्याने ती म्हणावयाचे व जिथे आडते तिथं पुस्तक पाहावयाचे, या पद्धतीस कोणती पद्धत म्हणतात? बघा, इथे एक पद्धत दिलेली आहे. पद्धतीचं इथं ना एक उदाहरण दिले, तर इथं उदाहरणावरून आपल्याला सांगायचं की पद्धत कोणती आहे. बघा, कविता आपण पाठांतर करतो आणि हे पाठ किती झाले हे पाहण्यासाठी आपण मनातल्या मनात किंवा मोठ्याने ती कविता म्हणतो आणि जिथं आपण अडलो तिथं आपण पुस्तक पाहतो. तर ही कोणती पद्धत आहे? तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 4, प्रपाठ पद्धती म्हणतो याला आपण. काय म्हणतो? प्रपाठ पद्धती. पुढचा प्रश्न, सर्वप्रथम 1885 मध्ये टिंबटिंब या शास्त्रज्ञाने स्वतःवर प्रयोग करून विस्मरण प्रक्रियेचा अभ्यास केला. बघा, 1885 मध्ये कोणता असा शास्त्रज्ञ आहे ज्याने स्वतःवर प्रयोग करून विस्मरण प्रक्रियेचा अभ्यास केला? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, एबिंगहॉस याने केला. पर्याय क्रमांक 1, एबिंगहॉस याने असा प्रयोग केला. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्याला जसे अपेक्षित असते तसे घडणार असे गृहीत धरून जेव्हा विद्यार्थी विचार करतो तेव्हा त्याला कोणता विचार म्हणतात? विचाराचा प्रकार आपल्याला सांगायचे. बघा, उदाहरण काय दिलं इथं, विद्यार्थ्याला जसे अपेक्षित असते तसे घडणार असे गृहीत धरून जेव्हा विद्यार्थी विचार करतो तेव्हा त्याला कोणती विचार पद्धती म्हणतात? तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 2, याला इच्छानुगामी विचार म्हणतो आपण. काय म्हणतो याला? पर्याय क्रमांक 2, इच्छानुगामी विचार. पुढचा प्रश्न आपल्याला की कल्पनेच्या टिंबटिंब या प्रकारामध्ये प्रतिमांची जुळवाजुळव असते. तर कोणत्या प्रकारामध्ये प्रतिमांची जुळवाजुळव असते? तर याचं बघू, इथं उत्तर काय येतं, पर्याय क्रमांक 3, रचनात्मक. कल्पनेच्या रचनात्मक या प्रकारामध्ये प्रतिमांची जुळवाजुळव असते. पुढचा प्रश्न, शैक्षणिक संख्याशास्त्राचे प्रकार कोणते आहेत? शैक्षणिक संख्याशास्त्राचे प्रकार कोणकोणते आहेत?
तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 वरील सर्वच. म्हणजे कोणकोणते प्रकार आहेत बघूया. वर्णनात्मक संख्याशास्त्र, अनुमानात्मक संख्याशास्त्र आणि भागात्मक संख्याशास्त्र हे तिन्हीसुद्धा शैक्षणिक संख्याशास्त्राचे प्रकार आहेत. पुढचा प्रश्न पाहू आपण. उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता. अशी बुद्धीची व्याख्या कोण केली? बघा इथं बुद्धीची व्याख्या आहे आपल्याला. व्याख्या काय दिली की उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता होय, अशी व्याख्या कोणी केली? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 ॲडम याने केलेली आहे. पर्याय क्रमांक 1 ॲडम. पुढचा प्रश्न. खालीलपैकी टिंबटिंब हे आक्रमकतेचे कारण काय आहे? आक्रमकतेचे कारण कोणते आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 म्हणजे वरील सर्वच. कोणकोणते? निराशा आहे, जन्मप्रवृत्ती आहे आणि पालनपोषण हे सर्व आक्रमकतेचे कारण आहेत. पुढचा प्रश्न. अल्पवयीन मुले जर बेकायदेशीर वर्तनात सहभागी होत असतील तर त्यास काय म्हणायला पाहिजे? ठीक आहे, बघा अल्पवयीन मुले आहेत, वयात न आलेली मुले. जर ती मुले बेकायदेशीर वर्तनात सहभागी होत असतील तर त्यास काय म्हणायला पाहिजे? तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1 बाल गुन्हेगारी म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? बाल गुन्हेगारी. पुढचा प्रश्न. टिंबटिंब या प्रकारे शिक्षक शिकवण देऊ शकतो. कोणत्या प्रकारे शिकवण देऊ शकतो शिक्षक? तर उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. म्हणजेच काय? विद्यार्थ्यांच्या विचारांचे बदल करणे बरोबर आहे, विश्वासमध्ये बदल करणे हे सुद्धा बरोबर आहे आणि ब्रेन वॉशिंग करणे हे सुद्धा बरोबर आहे. पुढचा प्रश्न. प्राथमिक शिक्षण हे पुढीलपैकी कशासाठी सहाय्यकारक आहे? बघा प्राथमिक शिक्षण हे कशासाठी सहाय्यकारक आहे? तर इथं बघू, इथं उत्तर काय येतं? पर्याय क्रमांक 2 मुलांचे समाजीकरण करण्यासाठी सहाय्यक आहे. पुढचा प्रश्न. तर मित्रांनो उत्तरे देण्याची वेळ तुमच्यावरती आलेली आहे. 31वा प्रश्न तुमच्यासाठी. बघा इथं काय दिलं? सहकारिता अध्ययन म्हणजे काय? सहकारिता अध्ययन म्हणजे काय? तर याचे इथे 4 पर्याय दिलेत बघा. बघू इथं पर्याय काय दिलं? सहकार्य भावना वाढीस लागते बरोबर. त्याच्यानंतर विद्यार्थी एकमेकांच्या मतांचा आदर करा शिकतील, हा एक पर्याय. त्याच्यानंतर आकलन क्षमतेचा विकास होईल, हा सुद्धा पर्याय आहे. आणि वरीलपैकी सर्व. जो पर्याय बरोबर असेल तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला हाचा बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याच्यावरती आपला 15वा सर्व पेपर झालेला आहे. ठीक आहे, तर आपण लवकरच भेटू पुढील पेपरसोबत. धन्यवाद.